सध्या सोलापुरामध्ये हर्षवर्धन सपकाळाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून काढा आणि काँग्रेस वाचवा अशा घोषणा देऊन काँग्रेसची कार्यकारिणी सोलापूर जिल्ह्याची ही रस्त्यावरती उतरले होते आणि रस्त्यावरती उतरून त्यांनी आक्रोश केला, तोही काँग्रेसच्या विरोधामध्ये आणि ते पण काँग्रेसच्याच महाराष्ट्राच्या अध्यक्षाच्या विरोधामध्ये. मित्रांनो, आज हे लोक हर्षवर्धन सपकाळांना या पदावरून हटवा आणि काँग्रेस वाचवा म्हणून समोर आलेत. काही दिवसानं हे सगळे पूर्ण महाराष्ट्रातून आणि पूर्ण भारतातून राहुल गांधींना हटवा आणि काँग्रेस वाचवा असं म्हणतील आणि त्यानंतर अजून काही दिवसानं हे काँग्रेसच हटवा आणि देश वाचवा असंही म्हणतील. मित्रांनो नमस्कार, रामकृष्ण हरी, राम राम. सर्वांना विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा. आता विषय असा आहे, सोलापूरमधून एक आंदोलन, आगळं वेगळं आंदोलन काँग्रेसच्या विरोधामध्ये काँग्रेसच्याच लोकांनी केलेलं हे समोर आलं. तर या ठिकाणी जर भाजपचे कुणी असले असते, ते जर यांचा राजीनामा मागितला असता तर यांनी हे महाराष्ट्र डोक्यावर घेतला असता. ह्या सपकाळांचं टिपूबाबतचं वक्तव्य तुम्हाला माहिती आहे. त्यावेळेस लोकांनी सपकाळांनाच योग्य मानलं. त्यांनी टिपूची गाजावाजा केला. मग आता सोलापूरमध्ये जिल्हा अध्यक्षाच्या निवडीवरून त्या ठिकाणी सपकाळांना लोकांनी फाट्यावरती मारलेलं आहे. आता फक्त सपकाळावरती बोलण्याकरता हा व्हिडिओ केला नाही. हा व्हिडिओ करायचं कारण तुम्हाला अगदी शांतपणे समजून घ्यावं लागेल मित्रांनो. ज्यांना हे लोक लोकशाही म्हणतात, हा काँग्रेस हे लोकशाही सांभाळत आहे. काँग्रेस हे संविधानावरती चालतं, संविधान मानतं. काँग्रेसमध्ये अति काही वारसा हक्क किंवा कुटुंबिक हे पार्टी नाही. त्या पार्टीमध्ये सर्वांना समान न्याय असतो आणि असे अनेक गोष्टी, त्या गोष्टीचा आणि काँग्रेसचा ह्या नेत्यांचा काहीही अर्थार्थी संबंध नाही, ही त्यांच्यावरती चिपकवण्यात आलेले आहे. आता हे लोक रस्त्यावरती आले, ह्या सपकाळ बाबाला हटवा, हे योग्य आहे, हटवलं पाहिजेच. जो कोणी महाराष्ट्रामध्ये राहून त्या टिपूचे गुणगान गाईल त्याला महाराष्ट्रामध्येच राहायचा अधिकार नाही. पण यांचे कारण वेगळे आहेत. ह्या पक्षामध्ये मुळात लोकशाही नाहीच, ते फक्त डॉक्युमेंटरी नावाला फक्त आहे. आता यांचे जे सरदार आहेत, ह्या मूर्खांच्या टोळीचे जे काही बादशाह आहेत, ते बादशाह राहुल गांधी यांना सुद्धा लोक असंच म्हणतात. महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राबाहेर लोकांनी हे सांगितलंय की राहुल गांधींना काँग्रेसपासून दूर घेऊन चला, यातला काँग्रेसच्या बाहेर काढा. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवारांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत बरं का. कारण शरद पवार बरोबर हातचा ठेवून काम करतात. मग या ठिकाणी काँग्रेसचं कसं आहे, काँग्रेसचं जे काही म्हणतील ते हायकमांड म्हणेल, दिल्लीवरनं म्हणतील, बाकी कुणाचंही ते ऐकून घेत नाहीत. आता महत्त्वाची गोष्ट तुम्हाला कळली का, एखादा चहावाला असेल किंवा एखादा स्टॉलवाला असेल, तो भाजपचा अध्यक्ष होऊ शकतो, तो आमदार होऊ शकतो, तो भाजपमध्ये कोणतंही पद मिळवू शकतो. पण काँग्रेसमध्ये ते अपवाद आहे. कारण हे चाललेली परंपरा काँग्रेसची आहे, ही अशीच आहे. पण राहुल गांधीच्या नावानं एक भाजपला एक असा विरोधी पक्ष नेता मिळाला आहे. कारण त्याला भाजपला काँग्रेसच्या विरोधामध्ये प्रचार करण्याची गरजच नाही, कारण सगळा प्रचार हे राहुल गांधीच करतात. कारण मी म्हणतोय काय, कारण बघा 4-5 दिवसापूर्वी एक ऑनलाईन पक्ष निर्माण झाला आहे, कॉक्रोच नावाचा, झुरळाचा. ह्या झुरळाच्या पक्षानं, त्यातील त्यांचा जो दिपके नावाचा तो पक्षाचा प्रमुख आहे, झुरळाचा प्रमुख आहे. त्या झुरळाच्या प्रमुखानं 2025 मध्ये एक वाक्य बोललं होतं की भाजपला हरवण्यासाठी ह्या पर्याय नाही, पण भाजपला जिंकवण्यासाठी राहुल गांधी हे पुरेसे आहेत आणि राहुल गांधी हे स्टार प्रचारक आहेत भाजपचे. आता बघा, लोकशाही म्हटलं तर लोकशाहीमध्ये सत्ताधाऱ्यापेक्षा जास्त महत्त्वाची भूमिका ही विरोधकांची असते, विरोधी पक्षाच्या नेत्याची असते, विरोधी पक्षाची असते. पण ही भूमिका हे काँग्रेस आणि हे राहुल गांधी निभावतात का, इथं हा एक मोठा प्रश्नचिन्ह होतो.
आणि यांची जी काही भूमिका आहे ही भूमिका नेहमी राष्ट्राच्या विरोधामध्ये, भारतीय सैन्याच्या विरोधामध्ये आणि ह्या सगळ्याच्या विरोधामध्ये जाऊन ते पुढे हिंदूंच्या विरोधामध्ये सुद्धा यांची भूमिका असते. आणि ही अशा भूमिकाले जर लोक विरोधामध्ये असतील तर भाजपला वेगळ्यानं काही सांगायचा गरजच नाही. आता विरोधी पक्षामध्ये अक्षरशः विरोधी पक्षानं सरकारला धारेवर धरावं लागतं. आता आम्ही भाजप समर्थक आहोत, पण काही ठिकाणी भाजपचे निर्णय चुकीचे असतील, काही चुकीचे असतील तर त्यावेळेस हे विरोधी पक्ष सक्षम होऊन त्या ठिकाणी त्याला विरोध त्याने केला पाहिजे. इथं होतंय उलटं. भाजप चांगले काम करते आणि त्या चांगल्या कामाला ते कसे वाईट कामं आहेत ते सांगायचा अतोनात प्रयत्न हे काँग्रेस करते. महाराष्ट्रामध्ये बोंब तेच आहे आणि यांचं जर ती काही राहुल गांधी आहेत ते सुद्धा हेच करतात. आणि आता राहुल गांधीचे चेले चपाटे त्यांच्या पक्षामध्ये तर आहेतच, पण ते इतर पक्षामध्ये सुद्धा आहेत. फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रामध्ये संजय राऊत हे राहुल गांधींची भाषा महाराष्ट्रामध्ये बोलतात आणि त्यांचा अजेंडा हा रेटायची कामं करतात. आता राहुल गांधी जे काही अजेंडा चालवतील तो अजेंडा चाललाच पाहिजे. आता मोदींनी एक जनतेला आव्हान केलं. ते आव्हान असं होतं की बाबा आपला जो पैसा आपण बाहेर घालतो तो पैसा जर बाहेर गेला तर आपोआप आपला रुपया हा खाली घसरणारच आहे. आता आताची जी परिस्थिती आहे ती अतिशय बिकट आहे, कारण जगामध्ये ते चाललंय. भलं आपल्या सीमेपर्यंत येऊन ठेपलेलं आहे, पण या ठिकाणी आपण देशाला नाही तर स्वतःची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी आपण अनावश्यक खर्च टाळूया. त्यामध्ये अनावश्यक कुठलं होतं, सोनं आणि पेट्रोल वापरू नका असं बोललेच नाही, फक्त अनावश्यक खर्च जो आहे तो टाळूया. भारतीय चलन हे परत त्याच्यामध्ये जाणार नाही काळजी घेऊया. तर आता मुद्दाम संजय राऊत हे दौरा करत आहेत, तर भूटानला गेलेले आहेत आणि भूटानमध्ये जाऊन शहाणपण सांगतात की भूतान किती शांत आहे, किती कसं आहे. कारण त्या भूतानमध्ये संजय राऊत नावाचा कोणी तिथं विदूषक नाही, म्हणून तो भूतान शांत आहे. म्हणजे हे जे काही नेरेटिव्हवाले आहेत हे नेरेटिव्हवाले नेहमी वारंवार एक्सपोज होत आहेत आणि त्यांना लोकांनी सुद्धा नाकारले, यांना लोकांनी फाट्यावर मारले, लोकांनी घरी बसवले. काँग्रेसची विचारसरणी ही आता ज्या दिवसापासून सोशल मीडिया आली तेव्हापासून हळूहळू कमी होत चालली. कारण जे 1972ला दुष्काळाच्या वेळी झालेली नसबंदी आहेत ते नसबंदी करणं सोपं होतं. आता वैचारिक नसबंदीसुद्धा हे लोक करू शकत नाहीत, कारण आता लोकांपर्यंत खऱ्या गोष्टी, खऱ्या जी काही बाबी आहेत त्या लोकांपर्यंत लगेच पोहोचतात आणि यांचे जे काही फेक नेरेटिव्ह आहेत हे फेक नेरेटिव्ह अक्षरशः गळून पडतं. आता त्या हर्षवर्धन भाऊला लोकांनी पदावरून काढा असं म्हणून आंदोलन केलंय त्यांच्या वैयक्तिक गोष्टी करता, पण महाराष्ट्रामधून एक असं आंदोलन भविष्यामध्ये होऊ शकतं हे महाराष्ट्रामध्ये हे काँग्रेस नकोच म्हणून आणि देशामध्ये सुद्धा एक काँग्रेस पार्टी नको म्हणून. कारण भारताला विरोधी पक्ष पाहिजे, एक मजबूत असा प्रतिपक्ष पाहिजे. या ठिकाणी हे सगळी नाटक मंडळी घेऊन राष्ट्राचं हित या ठिकाणी होऊ शकत नाही. हे लोकशाहीच्या दृष्टीनं अतिशय चुकीचं आहे. आणि लोकशाही म्हणतो ना आपण, लोकशाही कोण मारते? लोकशाही हे विरोधक मारतात, कारण ते विरोधकांचं काम करत नाहीत. विरोधक भाजपला विरोध करता करता हिंदुत्वाला, राष्ट्रीयत्वाला विरोध करत आहेत, हे तेवढं सत्य आहे. आता सुरुवात झाली आहे सोलापूरमधून. हे सुरुवात हळूहळू प्रत्येक जिल्ह्यातून, प्रत्येक राज्यातून होऊन या ठिकाणी काँग्रेसचे शहनशहा याला घरीच बसावं लागतंय पेन्शन घेऊन. अशी ही अवस्था भविष्यामध्ये येऊ शकते. तर अशी अवस्था आली तर काही आश्चर्य मानू नका, असं होणारच आहे. तुमचं मत काय नक्कीच व्यक्त व्हा, व्हिडिओ शेअर करा.